इयत्ता 9वीसाठी विज्ञान भाग 2ची नमुना कृतीपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या कृतीपत्रिकेसाठी गुण असणार आहेत 40, तर कृतीपत्रिकेला तुम्हाला परीक्षेसाठी 2 तासाचा अवधी असणार आहे. यासाठी काही सूचना. सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक असणार आहे. आवश्यक तिथे तुम्हाला शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या अशा योग्य नामनिर्देशित आकृत्या काढाव्या लागणार आहेत. प्रत्येक मुख्य प्रश्न जो आहे ती लिहिण्याची सुरुवात मला स्वतंत्र पानावर करायची आहे. उजव्या बाजूचे अंक हे गुण दर्शवितात. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी म्हणजेच जो प्रश्न क्रमांक 1 असणार आहे त्याला गुणदान हे तुमच्या प्रथम प्रयत्नासच होणार आहे. त्यामुळे खाडाखोड करून उत्तरात चालणार नाही. आणि प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी म्हणजेच आपला प्रश्न पहिला जो आहे त्याचं अचूक उत्तर हा त्याचा केवळ पर्याय क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. कृतीपत्रिकेतील हा प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. 5 गुणांचा हा प्रश्न. यातील पहिला प्रश्न आहे, मुलांमध्ये दाढी मिशा येण्याला टिंबटिंब संप्रेरक जबाबदार असते. प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, इन्सुलिन आणि एस्ट्रोजेन. यातील प्रोजेस्टेरॉन आणि शेवटचा एस्ट्रोजेन हा स्त्रियांशी संबंधित असणारं संप्रेरक आहे. इन्सुलिन हे स्वादुपिंडामध्ये स्त्रवणारं संप्रेरक आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे अर्थातच टेस्टोस्टेरॉन. दुसरा प्रश्न, सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे टिंबटिंब होय. गुणसूत्र, तंतुकणिका, हरितलवक आणि पेशीद्रव्य. तंतुकणिका, हरितलवक आणि पेशीद्रव्य ही पेशी केंद्रकाच्या बाहेरील घटक आहेत. तर याचं अचूक उत्तर असणार आहे गुणसूत्र. इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे टिंबटिंब होय. कर्करोग, संधिवात, मधुमेह, हृदयरोग. अर्थातच उत्तर आपलं आहे मधुमेह म्हणजेच डायबेटीज. GMRT या रेडिओ दुर्बिणीचं कार्य टिंबटिंब लहरींवर अवलंबून आहे. गॅमा, मीटर, प्रकाश, कृत्रिम. उत्तर आहे मीटर. प्रश्न पहिला मधला हा शेवटचा 5वा प्रश्न आहे. शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला टिंबटिंब म्हणतात. चित्रात तुम्ही पाहू शकता सेल म्हणजे पेशी. पेशी एकत्र आल्या की टिश्यू म्हणजेच उती तयार होतात. उती एकत्र आल्या की ऑर्गन म्हणजे एक अवयव तयार होतो. जेव्हा सारखं काम करणारे अवयव एकत्र येतात तेव्हा अवयव संस्था म्हणजेच ऑर्गन सिस्टीम तयार होते. आणि अशा विविध अवयव संस्था एकत्र आल्या की एक सजीव म्हणजेच ऑर्गॅनिझम तयार होतो. त्यामुळे इथे उत्तरादाखल आपण लिहिणार आहोत पर्याय क्रमांक उती. प्रश्न पहिल्यातला आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी 5 प्रश्न हे कंपल्सरी म्हणजे सक्तीचे असणार आहेत. पहिला प्रश्न आहे, चूक की बरोबर ते लिहा. मानवामध्ये फुफ्फुस हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा आणि एकमेव अवयव आहे. उत्तर आहे हे चुकीचं विधान आहे. कारण आपल्या उत्सर्जनाचा महत्त्वाचा आणि एकमेव अवयव म्हणजेच मूत्रपिंड आहे. योग्य जोड्या लावा. स्तंभामध्ये दिलेला आहे प्ररोह संस्थेची होणारी वाढ. प्ररोह म्हणजेच खोडाचा भाग आणि खोड नेहमी प्रकाशाच्या दिशेने वाढतं. त्यामुळे स्तंभातील अचूक पर्याय असणार आहे प्रकाशानुवर्ती हालचाल. तिसरा प्रश्न आहे, सहसंबंध ओळखा. तिनासेक जर एकसंकर प्रयोगाचा गुणोत्तराचा भाग असेल तर नवास्तीन, तिनासेक आणि पुन्हा तिनासेक हा द्विसंकर संततीचा जो मेंडलचा प्रयोग आहे त्याच्याशी संबंधित हे गुणोत्तर असणार आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. कास्ती, अस्थी, स्नायुरज्जू आणि हृदयस्नायू. उत्तर आहे हृदयस्नायू, कारण इतर सर्व संयोजी उती आहेत. फक्त नाव लिहा. भारतातील उपग्रह प्रक्षेपणाशी संबंधित संस्था. उत्तर भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र म्हणजेच इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन.
प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा. तीनापैकी तुम्हाला कोणतीही 2 शास्त्रीय कारणं लिहायची आहेत. 4 गुणांचा हा प्रश्न. यातील पहिलं शास्त्रीय कारण विचारलं आहे, मस्तिष्क पुच्छाला इजा झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. पहिला मुद्दा उत्तरादाखल. मस्तिष्क पुच्छ या मेंदूच्या भागाकडून हृदयाचे ठोके, श्वसन प्रक्रिया यासारख्या अनैच्छिक क्रियांचे म्हणजेच ज्या क्रियांवर आपलं नियंत्रण असत नाही अशा क्रियांचं नियंत्रण मस्तिष्क पुच्छाकडून केलं जातं आणि त्यामुळे जर या भागाला इजा झाली तर या सर्व क्रियांवर लगेच परिणाम होतो आणि माणसाचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून मस्तिष्क पुच्छाला इजा झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. वर्णखीन व्यक्तीची त्वचा निस्तेज व केस पांढरे असतात. मुळात वर्णखीनता हा एक जनुकीय आजार आहे. या विकारामध्ये शरीर मेलॅनिन हे रंगद्रव्य तयार करू शकत नाही. डोळे, केस आणि त्वचा यांना मेलॅनिन या तपकिरी रंगाच्या वर्णकामुळे रंग येत असतो. म्हणून वर्णखीन व्यक्तीची त्वचा निस्तेज व केस पांढरे असतात. रेशीम किड्यांच्या कोशातील जीवाची वाढ पूर्ण होण्याआधीच कोश उकळत्या पाण्यात टाकतात. रेशीम किड्याची कोशातील वाढ पूर्ण झाली की त्याचा पतंग बनतो. पतंग कोश फोडून बाहेर येत असल्याने कोशातील रेशीम तुकड्या तुकड्यांनी वेगळे होते. असा रेशीम धागा वस्त्र निर्मितीसाठी उपयुक्त नसतो. त्यामुळे कोशाचे पतंगात रूपांतर होण्याआधीच सर्व कोश हे उकळत्या पाण्यात टाकले जातात. प्रश्न दुसरा ब आहे. पुढील प्रश्न सोडवा. 5 प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहेत आणि त्यातील कोणतेही 3-6 गुणांसाठी तुम्हाला सोडवायचे आहेत. यातील पहिला प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीला योग्य नावे द्या. गुणसूत्राची आकृती इथे दिलेली आहे आणि काही जागा या नामनिर्देशनासाठी रिक्त ठेवलेल्या आहेत. त्यातील पहिला ए भाग आहे गुणसूत्र भुजा, बी आहे पी भुजा, सी आहे गुणसूत्र बिंदू आणि डी आहे क्यू भुजा. दुसऱ्या प्रश्नात तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. आकृती 2 ऊतींचे प्रकार इथे तुम्हाला दिसून येत आहेत. पहिला ऊतीचे नाव आहे घनाभुरूप अभिस्तर आणि त्याचं कार्य आहे मूत्रातील उपयुक्त घटक शोषणे आणि लाळ स्त्रवणे. तर दुसरी संयोजी ऊती आहे म्हणजेच रक्त. तिचं कार्य आहे ऑक्सिजन, पोषक द्रव्ये, संप्रेरके आणि उत्सर्जित पदार्थ यांचे वहन करणे. उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पुरुषांमधील लिंग गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे हा विकार उद्भवतो. यात पुरुषांमध्ये 44 अधिक XY खेरीज X गुणसूत्र अधिक असल्यामुळे गुणसूत्रांची एकूण संख्या 44 अधिक XXY अशी होते. ज्या पुरुषांमध्ये गुणसूत्रे अशा स्वरूपात असतात ते पुरुष अल्पविकसित असतात आणि प्रजननक्षम नसतात. वरील उतार्यातील विकृतीचे नाव सांगा. उत्तर आहे क्लाइनफेल्टरचं लक्षण किंवा क्लाइनफेल्टर सिंड्रोम. ही विकृती असणाऱ्या पुरुषांमध्ये कोणते बदल आढळतात? तर ही विकृती ज्या पुरुषांमध्ये आढळून येते ते अल्पविकसित असतात आणि प्रजननक्षम नसतात. प्रश्न दुसरा बतलाच हा चौथा प्रश्न आहे. मानवी उत्सर्जन संस्थेची सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. तुम्हाला इथे उत्सर्जन संस्थेची आकृती काढायची आहे आणि त्याला ही प्रमुख 4 जी नावं दिलेली आहेत ती तिथे नामनिर्देशित करायची आहेत. तुमच्या आकृतीला 1 गुण असणार आहे आणि तुमच्या नामनिर्देशनाला 1 गुण. या पद्धतीने 2 गुणांचा हा प्रश्न. 5वा प्रश्न आहे, क्ष किरणांची दुर्बीण पृथ्वीवर कार्यरत का होऊ शकत नाही? पहिला मुद्दा उत्तरादाखल. अवकाशातील खगोलांपासून विविध स्वरूपातील प्रकाशकिरणे पृथ्वीकडे येत असतात. मात्र या प्रकाशकिरणांपैकी क्ष किरणे पृथ्वीच्या वातावरणाच्या अडथळ्यामुळे पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे वातावरणाचा किंवा तापमान, दाब इत्यादींचा अडथळा पृथ्वीवर असल्याने क्ष किरणांची दुर्बीण ही पृथ्वीवर कार्यरत होऊ शकत नाही. प्रश्न तिसरा आहे, पुढील प्रश्न सोडवा. कोणतेही 5-15 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. यासाठी तुम्हाला एकूण 8 प्रश्न दिले जाणार आहेत आणि त्यातील 5 तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येकी 3 गुणांचा हा प्रश्न आहे.
कंसातील योग्य शब्दांचा वापर करून रिकाम्या जागा भरा आणि परिच्छेद पूर्ण करा. तरुण मुले व्यसनाधीनतेच्या जाळ्यात अडकू शकतात. त्याचे कारण म्हणजे एकतर त्यांची मित्रमंडळी चुकीच्या मार्गाने त्यांना नेत असतात किंवा आपल्या राहणीमानाच्या त्याच्या भ्रामक कल्पना असतात. कधीकधी आजूबाजूच्या प्रौढांचे अनुकरण ही मुले करीत असतात. मादक पदार्थ घातक असतात आणि त्यांच्यामुळे दूरगामी परिणाम होत असतात. काही वनस्पतीपासून मिळवलेले पदार्थ तात्पुरते बेहोश करणारे असतात, तर काही मानवी चेतासंस्था, स्नायूसंस्था आणि हृदय अशा अवयवांची कायमस्वरूपात हानी करतात. तंबाखूसारखे पदार्थ कर्करोगजन्य असतात. विशेषतः मुख आणि फुफ्फुसे यांना अधिक धोका संभवतो. अशा रीतीने तुम्हाला यावरती कंसात जे शब्द दिलेले आहेत ते अचूक शब्द इथे या उत्तरामध्ये भरायचे आहेत. प्रत्येक गाळलेल्या जागेसाठी तुम्हाला अर्धा गुण मिळणार आहे. पुढील प्रश्न, चित्रातील यंत्राचे नाव सांगा. चित्रात दिलेले यंत्र जे आहे ते यंत्र त्याला रक्तव्याश्लेषण यंत्र असं म्हणतात. ज्या व्यक्तीमध्ये मूत्रपिंड काही कारणास्तव निकामी होतात त्यांना उपचारासाठी या यंत्राचा वापर केला जातो. या यंत्राचा वापर का केला जातो तर रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी. या उपकरणातून एका वेळी किती रक्त पाठवले जाते तर अर्धा लिटर म्हणजेच 500 मिली रक्त या उपकरणातून एका वेळी पाठवता येते. मानवी मेंदूचे नामनिर्देशित कोणत्याही 2 भागांची तुम्हाला इथे नावं द्यायची आहेत. पहिला आहे प्रमस्तिष्क, दुसरा आहे अनुमस्तिष्क आणि तिसरा आहे मस्तिष्क पुच्छ. यामध्ये कोणत्याही 2 भागांची नावं तुम्ही जर दिली तर अर्धा अर्धा म्हणजेच हा 1 गुण इथे तुम्हाला मिळणार आहे. यातीलच पुढील प्रश्न आहे, ऐच्छिक हालचालीचे नियंत्रण यापैकी कोणता भाग करतो तर प्रमस्तिष्क. आणि हृदयाचे ठोके कोणत्या भागाकडून नियंत्रित होतात तर उत्तर आहे मस्तिष्क पुच्छ. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीमधील पेशीचा प्रकार कोणता? उत्तर आहे चेतापेशी. तिचे कार्य सांगा. शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहन करणे. या प्रकारच्या मानवातील समन्वयाला कोणते नियंत्रण म्हणता येईल? पुस्तकामध्ये आपण 2 नियंत्रण अभ्यासलेले आहेत. त्यापैकी पहिला आहे चेता नियंत्रण आणि दुसरा आहे अर्थातच रासायनिक नियंत्रण, ज्यामध्ये संप्रेरकांचा अभ्यास होतो आहे. त्यामुळे चेतापेशी ही आपल्या चेता नियंत्रण या समन्वयामध्ये येते. चित्रात दर्शवलेल्या क्रियेचे नाव सांगा. प्रतिक्षिप्त क्रिया आहे ही. ही क्रिया घडून आणण्यासाठी मेंदूचा कोणता भाग महत्त्वपूर्ण ठरतो? जिथे काही वेळेला झटपट निर्णय घ्यावे लागतात तिथे मेंदूऐवजी ते निर्णय मेरुरज्जूकडून घेतले जातात. या क्रियेत सहभागी चेतांचे प्रकार सांगा. पहिली चेता आहे संवेदी चेता, जी एखादी संवेदना मेंदूपर्यंत नेण्याचं कार्य करते. मेंदूकडून येणारा निरोप हा प्रेरक चेतामार्फत पुन्हा त्या अवयवाला दिला जातो आणि संवेदी आणि प्रेरक चेता यांच्यामधला दुवा साधण्याचं काम म्हणजेच पूल ज्याला म्हणू आपण ती आहे सहयोगी चेता. चित्रातील दुर्बिणीचा प्रकार कोणता तर ही न्यूटन पद्धतीची दुर्बीण आहे. यामध्ये कोणते आरसे वापरलेले आहेत? अंतर्वक्र आरसा आणि सपाट आरसा. कोणत्या भिंगाद्वारे आपण वस्तूची मोठी प्रतिमा पाहू शकतो तर याचं उत्तर आहे नेत्रिका. खालील प्रत्येक विधान चूक आहे. या विधानातील 1 किंवा 2 शब्द बदलून बरोबर करून पुन्हा लिहा. पहिलं विधान आहे हरितऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते. तर याऐवजी आपण हरितऊतीऐवजी शब्द वापरणार आहोत वायुऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते. पट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात. पट्टकी स्नायूंऐवजी अपट्टकी स्नायूंना अनैच्छिक स्नायू असेही म्हणतात. आणि तिसरा दृढ ऊतीमध्ये हरितद्रव्य असते. तर उत्तर आहे हरित ऊतीमध्ये हरितद्रव्य असते. प्रत्येक वाक्याला तुम्हाला 1 गुण म्हणजेच 3 गुणांचा हा प्रश्न. 8वा प्रश्न आहे अनुवांशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे ओघ तक्ता पूर्ण करा. अनुवांशिक विकृतीमध्ये आपल्याला एक गाळलेली जागा इथे दिलेली आहे ती म्हणजे बहुजनुकीय विकृती
आणि 3 गुणांसाठी 3 जागा इथे आपल्याला भरायच्या आहेत. त्यापैकी पहिली रिकामी जागा आपण भरली आहे गुणसूत्र विकृती, दुसरी एकजनुकीय विकृती आणि तिसरी तंतुकणकीय विकृती. शेवटचा आणि प्रश्न 4था असणारा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांचा हा मोठा प्रश्न आहे. 2 पैकी कोणताही एक तुम्हाला सोडवायचा आहे. आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील. प्रभावी व अप्रभावी जनुकांच्या मदतीने आखलेला पनेट स्क्वेअर तक्ता मेंडलचा कोणता प्रयोग दर्शवतो? उत्तर आहे मेंडलचा एकसंकर संततीचा प्रयोग. यातील प्रभावी व अप्रभावी घटक कोणते? यातील प्रभावी घटक आहे उंच झाडे आणि अप्रभावी घटक आहे बुटकी झाडे. बुटक्या झाडासाठी असणारी जनुकांची जोडी सांगा. स्मॉल टीटी ही जनुकांची जोडी बुटक्या झाडासाठी इथे दाखवलेली आहे. या झाडांचे स्वरूपविधा गुणोत्तर सांगा. स्वरूपविधा म्हणजे दिसणं. तर इथे 3 उंच आणि 1 बुटकं असं झाड आपल्याला दिसतंय. त्यामुळे 3:1 या पद्धतीने याची स्वरूपविधा गुणोत्तराची रचना असणार आहे. या झाडांचे जनुकीय गुणोत्तर सांगा. या आतील जनुकीय रचना काय? तर 1 कॅपिटल टीटी, 2 इथे झाडं जी असणार आहेत ती एक कॅपिटल आणि स्मॉल टी अशी संयोग रूपामध्ये असणार आहे. आणि तिसरा प्रकार आहे 1 टीटी, म्हणजेच जनुकीय गुणोत्तर आपलं असणार आहे 1:2, 2:1 या स्वरूपात. पुढील प्रश्न आहे आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. दिलेल्या चित्रातील दुर्बिणीचा प्रकार सांगा. GMRT आहे ही, म्हणजेच महाकाय रेडिओ दुर्बीण, जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप असं इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे. ही दुर्बीण कुठे आहे? तर पुण्याजवळ नारायणगाव येथे. या दुर्बिणीला महाकाय दुर्बीण असे का म्हटले जाते? ही दुर्बीण म्हणजे 30 पॅराबोला आकाराच्या दुर्बिणीचा समूह असून प्रत्येक दुर्बिणीचा व्यास हा 45 मीटर आहे. म्हणून या दुर्बिणीला आपण महाकाय दुर्बीण असं म्हणतो. रेडिओ दुर्बीण उभारण्यामागचा उद्देश आपल्याला सांगायचा आहे. ती का उभारण्यात आली आहे? तर मीटरमध्ये तरंगलांबी असणाऱ्या रेडिओ तरंगांचा अभ्यास करण्यासाठी. या दुर्बिणीद्वारे कशाचा अभ्यास केला जातो? या दुर्बिणीद्वारे सूर्यमाला, सौरवारे, स्पंदक, महास्फोटक व ताऱ्यादरम्यान असलेल्या हायड्रोजन ढगांचा अभ्यास केला जातो. अशा रीतीने आपण इयत्ता 9वी साठीची विज्ञान भाग 2ची संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. थँक्स फॉर वॉचिंग.